आणि सनातन धर्माने भारताचं वाटोळ केलं असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केले। हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म नाही, आम्हाला हिंदू धर्माचा गर्व आहे, सनातन धर्माचा नाही। सनातन धर्माला सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोध केला असं जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केले। शिवरायांनंतर शाहू फुले आंबेडकरांनीही सनातन धर्माला विरोध केला असं आव्हाड म्हणाले। सनातनमधून जन्माला आलेली मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली असंही आव्हाड यांचं वक्तव्य आहे। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत। ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं, ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला, सावित्रीमाईच्या अंगावरती शेण गोटे सगळं टाकलं, ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला, डॉक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही, शाळेत जाऊ दिलं नाही, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली। हा मनुचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झालं। त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे। आणि हिंदू धर्म वेगळा आणि सनातन धर्म वेगळा। आम्हाला गर्व आहे, आम्हाला अभिमान आहे की आम्ही हिंदू आहोत, पण आम्ही सनातनी नाही। सनातन धर्म म्हणजेच हिंदू धर्म ही गफलत करण्याची काही लोक प्रयत्न करतायत, त्या जाळ्यात कृपया अडकू नका। सनातन धर्मानेच जन्माला घातलं ना। सनातनचा अर्थ काय? न बदलता येणारी व्यवस्था म्हणजे सनातन, जुनाट पुराणी। त्या सनातनला विरोध कोणी केला? तर पहिल्यांदा शिवरायांनी केला। जेव्हा त्यांना राज्याभिषेक नाकारला गेला तेव्हा तो उधळून लावत त्यांनी राज्याभिषेक करून घेतला। त्या सनातन धर्माला, त्या सनातन प्रवृत्तीला, त्या सनातन विकृतीला विरोध कोणी केला? फुलेंनी केला, शाहूंनी केला, आंबेडकरांनी केला। आंबेडकरांनी सनातनमधनं जन्माला आलेली मनुस्मृती जाळली। तेव्हा आहे ना महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्रात सनातनी विकृती विरुद्ध लोक आहेत। कोणाला खुश करण्यासाठी विधान करताय? श्रावणाचा पवित्र महिना, साधू संतांपासून कोट्यावधी हिंदू समाज उपवास व्रत वैकल्य करतोय, अनुष्ठान करतोय। त्यांच्या भावना दुखावत आहात कशासाठी? गलिच्छ राजकारणासाठी तुम्ही आमच्या हिंदू सनातन धर्माला बदनाम कराल। ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलंय, नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे। जितेंद्र आव्हाड हे नेहमी काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल वक्तव्य करून किंवा पोस्ट करून हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। माझी त्यांना विनंती आहे की आज समाजामध्ये जी शांतता आहे ती टिकून राहण्याकरता अशा पद्धतीचे कुठले कॉन्ट्रोवर्शियल व्यक्त करू नये। बघा, जितेंद्र आव्हाड हे त्यांचं स्वतःचं मत मानत असतात। सनातन धर्म हा सर्वव्याप्त आहे, हिंदू धर्म आहे, व्यापकता त्याची फार मोठी आहे आणि सनातन धर्म नाही आहे। मी पुन्हा सांगतो, अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाड जर वक्तव्य करत असतील तर प्रबोधन ठाकरे यांनी लिहिलेला धर्माचा इतिहास त्यांनी वाचावा। त्यांच्याकडे जर पुस्तकं नसतील तर त्यांनी ती घ्यावी आणि उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यास पुष्टी आहे का याचं उत्तर द्यावं।